एक बनवली आहे, इथे एक बनवली आहे आणि तशाच त्या पद्धतीने तिकडेही बनवलेलं आहे. तुम्हाला तिकडच्याही दाखवते मी. हा शिवलिंग करतायत, लावतायत. अहिल्याबाई होळकर सर्वांनी नाव ऐकलं असेल, पण अहिल्याबाई होळकरचं कार्य काय होतं माहित होतं का? फक्त अहिल्याबाई होळकरनी हा पूल बांधलेला आहे, अहिल्याबाई होळकरनी हे मंदिर बांधलेले आहे, त्याच्या मागचं कारणच माहित नाही आपल्याला. अहिल्याबाई होळकर 18 जणांचं कुटुंब होतं त्यांच्या घरात आणि अहिल्याबाई ह्या धरून 19 होत्या. त्यांचं इंदोर मध्ये त्यांचा राजवाडा होता माहेश्वरी म्हणून. अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले 18 जण मेले, फक्त अहिल्याबाई होळकर एकट्या जिवंत होत्या. त्या एकट्या जिवंत होत्या. त्यावेळेस त्यांनी दुःखने धरून अहिल्याबाई होळकरचा नवरा, मुलं, जावई, घरातले सर्व वारले, 18 जण कुटुंबातले. त्यावेळेस अहिल्याबाई होळकर ह्या महादेवाच्या भक्त होत्या. ह्या महादेवाच्या मंदिरात गेल्यावर काय बोलल्या? हे महादेवा, हे शंभूदेवा, मी एकटीच जिवंत राहिली, तुझी कृपा माझ्यावर असेल म्हणून मी जिवंत आहे. मला समाजासाठी काहीतरी कल्याण करण्यासाठी हा जन्म दिलेला आहे, ते मी कार्य करण्यासाठी हा माझा जन्म, मी इथं जिवंत आहे. तर ह्या अहिल्याबाईंनी मनावर घेतलं होतं. म्हणून या अहिल्याबाईंनी तुम्ही भारतामध्ये पहा, खूप ठिकाणी तुम्हाला दिसतील, वाराणसी पासून तर कन्याकुमारी पर्यंत अहिल्याबाई होळकरनी ज्योतिर्लिंगांचं बांधकाम केलेलं आहे. जे मोगलांनी मंदिर उद्ध्वस्त केले त्याचं पुनर्वसन आपण वर्षातून एकदा 1.25 लाख शिवलिंग करतो. अहिल्याबाई होळकर रोज 1.25 लाख शिवलिंग बनवायचे. तुम्ही म्हणाल कसं? त्यांच्या ज्या राज्यामध्ये कारभार करणाऱ्या ज्या नोकरीला होत्या त्या महिला, त्यांना रोज मदत करू लागेल 1.25 लाख शिवलिंग करण्यासाठी. आज सुद्धा ती पद्धत चालू आहे. माहेश्वरी मध्ये, इंदोर मध्ये, जे एमपी राज्यामध्ये माहेश्वरीला आज सुद्धा 1.25 लाख शिवलिंग बनवले जातात. पण ते आज बनवल्या जातात
तर त्यांनी काय केलेलं आहे, एवढे बनवल्या जात नाही म्हणून त्यांनी साचे तयार करून घेतलेले. त्या साच्यांमध्ये माती दाबल्या जाते, ती उलटी केल्या जाते, ते शिवलिंग तिथं होऊन जातात. असे 1.25 लाख शिवलिंग बनवतात. कारण की 1.25 लाख शिवलिंग बनवणं ही साधी गोष्ट नाही. तर त्या साईडला आता ज्यांनी प्रदोषची उपवास करत त्यांच्यासाठी संकल्प सोडणार आणि ह्या साईडला ज्यांनी आज सकाळी शिवलिंग बनवले, ज्यांनी संकल्प केला त्यांनी संकल्प सोडण्यासाठी ते बसायचं या साईडला. आपण आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. ज्या कोणाला आपलं गोत्र ठाऊक आहे त्यांनी गोत्राचा उच्चार करा. ज्यांना माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे. म्हणायचे काश्यप गोत्रे कुले उत्पन्नः. संपूर्ण नाव स्वतःचं मनामध्ये घ्यायचं आहे. म्हणायचे यजमान्याः अहम. आता जे नित्य दर मासिक पार्वती पते हर हर महादेव असं ऐकावं लागतं. आपले हात वरती गेले पाहिजे. बरं करायला आला संकल्प सोडून झालाय आमचा आणि आता पुढे काय बघा तुम्हाला कळेलच गोंडू बाबू फोटो. बापरे काय घरी जायचं. माझ बर्थडे सेलिब्रेशन कुठे आहे? सापुतारा मला वाटलं. आता निघायचंय. चला दिव्यान घरी जायचंय. बस झालं मस्त्या. तर मंडळी आमचं जेवण झालंय आणि तिथे जरा गडबड झाली त्यामुळे शूट नाही करू शकले आणि आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन झोपायचं कारण आज खूप थकलोय दिवसभरात. आज सगळेच दमले. आता जाऊया आपण घरी. समीक्षा तू शिकून घे. तर थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे आमच्या आणि आम्ही आलोय फालुदा प्यायला भरकादेवी मध्ये. आमच्या घराच्या बाजूलाच आहे. आलोय आम्ही. हो आणि आजची पार्टी ही वहिनींकडनं आहे बिकॉज आज योगेश भाऊचा बर्थडे ना. पप्पाचा बर्थडे आहे. पप्पालाच बोलून घेऊ ना इथे. हा चला तुम्ही तिघी काय येत नाही आतमध्ये. तुम्ही पूजा करून आले म्हणून का? पहिले त्यांना ते शिळेने ओलांडू शकत. त्या मंदिरात जाऊन त्याच्यामुळे त्या तिघींनी बाहेरच घेतलंय. म्हणजे त्यांचं असं आहे की घरी जाऊनच ते पहिले घरी जातील आणि मग आपण पेऊया आणि जाऊया घरी. काय हो कसं आहे? चांगलं आहे. The next day. अगं बाई गुड मॉर्निंग माऊ. गुड मॉर्निंग. विचार करत असते मी दुकानात बसणार. काय झालं रडायला? ओ काय गुड मॉर्निंग.
काय झालं रडायला? हो शांत. काय काय झालं? का बरं रडतोय? तर मंडळी आज आहे संडे आणि आम्ही आज रिटर्न जाणार आहे नाशिकला, कारण उद्या आहे समूची स्कूल ना. तू येतो नाशिकला? बाबा कुठे गेले तुझे? बाबा बाबा बाप्पा आहे. बाबा नाही तुझे आज? बाबा आणि आज जरा उठायला पण लेट झालं, सुट्टी होती आणि त्यात सुरगाण्याला होतो त्यामुळे. तर 12ला निघायचंय ना. आवर मला उकड आंघोळ कर. हा बाय बाय. अरे कुठे चालला तू? देऊ कुठे चालला? शिडी चढतो तू? जा जा. हा चालला. बाय बाय दिव्य बाय. 1 hour later. तुमच्यामुळे ताज बस गेलीच आहे आपली. 101% आहे. तर बघूया आपण 2ची गाडी एक नाशिक, तर ते भेटेल आपल्याला आय होप. हे रियाशमुळे खरं लेट झालं. गर्दी पण केवढी आहे. आपला नंबर लागेल का? बट इट्स ओके, आम्ही विश्वास ठेवलाय मध्ये, त्यामुळे आमचा नंबर लागलाय. सो त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. समी जागा धर पटापट. रियश मला वाटतं तुला गेलं लँड क्रुझर येईल असं काय. सिटी यार लॅम्बोर्गिनी पण राहून गेली यार. घरी सगळ्या गाड्या राहून गेल्या. काय दाखवलं त्यांच्या त्याच्या गाड्यांचं कलेक्शन दाखवलंय ना. हो बसणार नाही. मग 2 गाड्या काढल्या असं. तू एक चालवली असती, मी एक चालवली असती ना. नाही रस्ता खराब आहे तर मग गाडी खराब होऊन जाईल असं. चला लक्झरी बसा. लक्झरी जागा भेटली आहे फायनली आणि गाडी खूप जास्त भरलेली आहे, तरी फायनली वहिनींना जागा भेटली. स्पेशल व्यक्ती तुम्ही म्हणून चीफ गेस्ट होता ना तुम्ही. जागा भेटली. हा पुढे पण गर्दी ना. जाऊ दे, चाललोय नाशिकला, ते महत्वाचं आहे. लवकर पोहोचवायचं. समीक्षा जाशील ना का उतरतो? तर मंडळी आम्ही आलोय नाशिकला. एक 5 वाजले आम्हाला यायला, आताच आलो. आणि जरा गाडीत खूप गर्दी होती त्यामुळे जरा दगदग झाली आमची, बट आलो फायनली. आणि उद्यापासून बॅक टू रुटीन चालू होणार आहे. आणि कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.